perfect strategy for future trading. $100 to $100K होऊ शकतं की नाही? आइन्स्टाईनचा 8th वंडर ऑफ द वर्ल्ड काय, हे आज सगळं आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर फ्युचर ट्रेडिंगसाठी परफेक्ट सेटअप, परफेक्ट स्ट्रॅटेजी, परफेक्ट इंडिकेटर्स हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्याच्याद्वारे आपण 100 to 100K पोचू शकतो की नाही ह्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर मी स्वतः तुम्हाला दाखवणार आहे, मी तुमच्यासाठी एका छोट्या अमाऊंटमधनं जे रिझल्ट्स घेतले ते रिझल्ट्स मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सकट दाखवणार आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की जे मी सांगतोय ते अचीव होऊ शकतं की नाही शकत. आणि जर का ते अचीव होऊ शकत नसेल असं तुम्हाला वाटतंय तर याच्यामध्ये तुमच्या डोक्यातले काय प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा आपला डिस्क्लेमर. आज हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी बनवला आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी किंवा काही आठवड्यांपूर्वी आपण एक 100 to 100K हा व्हिडिओ बनवला होता. ज्याने हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगतोय की फ्युचर ट्रेडिंगमध्ये $100 पासून सुरुवात करून $1,00,000 पर्यंत एक वर्षात आपण पोचू शकतो की नाही याच्याबद्दलचा तो व्हिडिओ होता. आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर अनेक स्टुडंटनी मला फोन केले, अनेक बाहेरच्या लोकांनी पण फोन केले आणि ती स्ट्रॅटेजी जी आहे ती त्या लोकांनी वापरून फ्युचर ट्रेडिंग करायला सुरुवात केली. पण बरेच लोक असे होते की ज्यांनी आपला फ्युचरचा कोर्स केला नव्हता किंवा आपला क्रॅश कोर्स केला नव्हता. त्याच्यामुळे त्यांना सायकोलॉजी आणि बाकीच्या गोष्टी ह्या फारशा समजल्याच नाहीत आणि त्यांचा हा प्रोजेक्ट पूर्णपणे फेल गेला. आपण याच्यावर पूर्णपणे डिस्कस करणार आहोत आज. तर सगळ्यात आधी आपण बघूया की तो 100 to 100Kचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की जोएल नावाचा एक ज्यूइश ट्रेडर आहे आणि त्यांनी हे सगळी एक्सपेरिमेंट्स केली होती. तो स्वतः 3 वेळा 100 to 100K एक वर्षाच्या आत तो पोचला. 3 वेळा त्यांनी हे जे माइलस्टोन ज्याला आपण म्हणू तो अचीव केला. आणि त्याचं म्हणणं असं की त्याच्या जेवढे सबस्क्रायबर आहेत, त्याचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांच्यापैकी कोणीही ते अचीव करू शकलं नाही. जवळजवळ सगळे फेल झाले. पण गंमत अशी आहे की ह्याला तुम्ही फेल्युअर म्हणू शकणार नाही. कारण $100 पासून सुरुवात करून त्यांनी काही जणांनी 10,000, काही 25,000, 50,000 अशापर्यंत ते लोक पोचलेले आहेत. त्यामुळे माइलस्टोन त्यांनी जरी गाठला नसला $1,00,000 तरी त्यांनी मधल्या अनेक फिगर्स अचीव केलेले आहेत. सो बऱ्याच जणांना मुळामध्ये याच कन्सेप्टवर विश्वास नाही आहे की एवढं जास्त कंपाऊंडिंग होऊ शकतं. तर चला मी तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईननी एक जी थिअरी सांगितली होती ती थिअरी आधी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हटलं होतं की कंपाऊंड इंटरेस्ट इज द बिगेस्ट वंडर ऑफ द वर्ल्ड. ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. At first, this quote might seem like a bit of exaggeration, but the math behind it shows that it is not. So, according to Albert Einstein, की कंपाऊंड इंटरेस्ट हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. सुरुवातीला ऐकायला ते एक्झॅगरेशन वाटतं, पण ते खरं आहे. आता आइन्स्टाईननी ट्रेडिंग बिडिंगच्या दृष्टीने याचा विचार केला नव्हता. त्यांनी साधारणपणे जसं आपण दर दिवशी काही रक्कम वाचवत जातो आणि बँक आपल्याला इंटरेस्ट देते, या इंटरेस्टवर साधारण त्यांनी कॅल्क्युलेशन केलं होतं. त्यांनी ट्रेडिंग वगैरे ह्याच्यावर त्याचा अभ्यास केलेला नव्हता. जर का हा नियम, कंपाऊंडिंगचा नियम आपल्याला जर का ट्रेडिंगमध्ये लावायचा असेल तर हा मोस्टली आपल्याला फ्युचर ट्रेडिंगलाच लावावा लागेल. फ्युचर ट्रेडिंगला हा नियम आपण जेव्हा लावतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे हा नुसतं मला कंपाऊंड इंटरेस्ट करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट घ्यायचं आहे असं म्हणून चालणार नाही. तर याच्या मागे आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी लागेल की जी स्ट्रॅटेजी हे दर दिवसाला तुम्हाला अमुक एक पर्सेंटेज मिळवून देईल. त्याच्यानंतर तुमची सायकोलॉजी जी आहे ती अतिशय क्लिअर कट पाहिजे. जर का तुमच्या सायकोलॉजी क्लिअर कट नसेल, काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये, तर हे तुम्ही कधीही अचीव करणार नाही. जोएलनी सुद्धा हेच सांगितलं होतं की याच्यामध्ये टेक्निकल स्किल्स तुम्हाला जास्त नकोच आहेत. तुम्हाला हवी आहे ती परफेक्ट सायकोलॉजी. आणि ही परफेक्ट सायकोलॉजी नसल्यामुळे हे सगळेजण फेल झाले.
ज्या वेळेला मी हा व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मला अनेक जणांचे फोन आले, आपले स्टुडंट्स होते, बाहेरचे होते, आणि त्यांनी आम्ही हे चालू करतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं. फ्युचर ट्रेडिंग ते लोक ऑलरेडी करत होते किंवा शिकले होते, नव्हते, दोन्ही प्रकारचे लोक त्याच्यामध्ये होते. तर याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जेव्हा फेल झालं किंवा ते होत नाही असं त्यांना वाटलं, त्यावेळेला त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि काही प्रॉब्लेम त्यांनी मला सांगितले. त्यातला मला जे सगळे प्रॉब्लेम वाटले, त्यांच्यामध्ये जे दोष वाटले ते मी तुम्हाला सांगतोय. काही जण असे होते की त्यांच्याकडे अजिबात पेशन्स नव्हते, 1% पर्यंत पण थांबायची त्यांची तयारी नव्हती, आणि त्यांचा प्रॉफिट हार्डली $0.8-0.9 पर्यंत गेला. म्हणजे किती पेशन्स इम्पेशंट लोक असतात बघा. 0.8-0.9 पर्यंत गेला की ते घाबरून कॉल बंद करून टाकायचे की जेवढे मिळाले तेवढे बस. जर का तुम्ही इतके इम्पेशंट असाल, तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुमचा विश्वास नसेल, तर हे टार्गेट तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही, नेव्हर. दुसरी गोष्ट अशी होती की मॅक्झिमम ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या लोकांनी winrate.io ही जी वेबसाईट मी सांगितली होती, हिला चुकीच्या पद्धतीने त्यांनी वापरलं. रॉंग प्रिडिक्शन्स त्यांनी त्याच्यावर केले. मी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही विन रेट काढताना 2 to 10 याच्यावर तुम्ही विन रेट काढा बॅक ट्रेसिंग करून. 2 to 10 म्हणजे काय? तुमचं TP 2% असणार चार्टवर, तुमची SL चार्टवर 2% असणार, आणि तुमचं लिव्हरेज 10 असणार. तुम्हाला फक्त हे वापरायचं आहे तुमचा विन रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आपल्या स्ट्रॅटेजीमधले आणि ट्रेडिंगचे सगळेच्या सगळे नियम तुम्हाला समजलेत की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला ते वापरायचं आहे. आजचं जर का व्होलाटाईल मार्केट जर का लक्षात घेतलं तर तुम्हाला 2% जो चार्टवरचा SL आहे हा सुद्धा सफिशियंट नाही आहे अजिबात. पण कॅल्क्युलेशन करताना सगळ्यांनी काय केलं, winrate.io वर त्यांनी त्यांचे कॅल्क्युलेशन्स लावून बघितले आणि मग त्यांचा विन रेट त्यांनी तिकडे टाकला. आपण लाईव्ह बघूया. तिकडे सगळ्यांनी काय केलं, त्यांनी $100 वरून सुरुवात केली आणि विन रेट त्यांनी त्यांचा जो काय 70-75 जो काय विन रेट असेल तो ठेवला. इथे दोन्हीकडे 2-2 घेतले, लिव्हरेज 10 घेतलं आणि नंबर ऑफ कॉल समजा 100 घेतले, अँड नाव दे कॅल्क्युलेटेड. आणि ही फिगर त्यांची साधारण एवढी आली, 150व्या कॉलला साधारण त्यांचं 92,000च्या आसपास ते जात होते. ठीक आहे. मग त्यांनी काय विचार केला की आपल्याला विन रेट वाढवायला पाहिजे किंवा आपल्याला लिव्हरेज कमी करायला पाहिजे, अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन या सगळ्यांनी केलं. ठीक आहे. आता गंमत ह्याच्यामध्ये अशी आहे की मुळामध्ये हे कॅल्क्युलेशन हे त्यांचं चुकीचं कॅल्क्युलेशन झालं. याचं कारण असं की जर का मी तुमचं लिव्हरेज इकडे 3 घेतलं आणि टेक प्रॉफिट जर का 1 किंवा 2 घेतला, तर तुमचा इकडे जो स्टॉप लॉस जो आहे ना तो 6.6ला येतो. 6.6 इकडे मी जर का 3 घेतलं आणि इथे 1 घेतलं तर माझा स्टॉप लॉस 6.6ला येतो, आणि इकडे हा जो विन रेट आहे हा 75 न येता जवळजवळ 100%चा विन रेट येतो. 100%चा विन रेट येतो. पण अशा पद्धतीने लोकांनी चेक केलं नाही. लोकांनी ज्या वेळेला 6.6 टाकलं आणि 3 टाकलं ना, तेव्हा त्यांचे जो कॅल्क्युलेशन होतं ते एवढं कमी आलं. कारण त्यांनी काय चूक केली, त्यांनी त्यांचा विन रेट जो आहे ना तो 2 to 10चा घेतला, आणि ॲक्च्युली ते ट्रेडिंग करणार होते ते म्हणजे 1, 6.6 आणि 3वर, आणि त्यांनी विन रेट टाकला 70. याचा अर्थ 30 कॉलमध्ये 6.6चा स्टॉप लॉस हिट झाला, बरोबर, असं कॉम्प्युटरनी धरलं. पण मुळामध्ये हा 6.6चा स्टॉप लॉस हिट होतच नाही. 99 टाइम्स जोपर्यंत BTC तुम्हाला वियर्डपणे वागवत नाही. वियर्डपणे म्हणजे काय ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे जर का तुम्ही बघितलं तर आपण सगळे हे बंद करून टाकूया. ओके, म्हणजे आपल्याला क्लिअर पिक्चर. इकडे जर का तुम्ही बघितलं तर 14 जूनला रात्री 9 वाजता इकडनं BTCनी एवढा ग्रेट फॉल घेतला इथपासून इथपर्यंत.
हा फॉल जवळजवळ म्हणजे त्या दिवशीला जर का मी पकडलं तर त्या दिवशीचा हा जो ड्रॉप होता हा जवळजवळ 3.43% एवढा होता. ज्या वेळेला 3.43% एवढा BTC जेव्हा खाली जातो त्याच वेळेला तुमचा जो म्हणजे असा मॅसिव्ह जेव्हा खाली येतो तेव्हाच तुमचा 6.6चा स्टॉप लॉस जनरली हिट होऊ शकतो. बरं, या स्टॉप लॉसपर्यंत जरी पोहोचवलं तरी त्याच्यातून पण वाचायचे मार्ग डेफिनेटली आहेत जर का तुम्ही जागे असाल तर. रात्री अपरात्री हे घडलं नाही तर. पण लोकांनी हे विचारात घेतलं नाही. लोकांनी काय कॅल्क्युलेशन केलं ते मी तुम्हाला दाखवतो. लोकांनी काय कॅल्क्युलेशन केलं, त्यांनी त्यांचा विन रेट 75 ठेवला, इथे लिव्हरेज 3 घेतलं, टेक प्रॉफिट 1 किंवा 2 घेतलं आणि स्टॉप लॉस 6.6 लावला इकडे. म्हणजे त्यांचा 20%चा हिट झाला. आता 100 कॉलला चला आपण 150च कॉल ठेवूया. जिकडे 92% इकडे जिकडे होतं तिकडे त्या लोकांचं -100 मध्ये गेलं. -100 मध्ये गेलं आणि जरी त्यांनी 2%चा जरी म्हणजे 6% प्रॉफिट जरी घेतला तरी तो -86% मध्ये गेला. ज्या वेळेला असं कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेला सगळ्यांनी मनातून ठरवलं की हे होऊच शकत नाही. कारण लिव्हरेज 3 जर का घेतलं आणि 1%चा प्रॉफिट जर का घेतला आणि 75% आपला विन रेट असेल तर हा 6.6चा स्टॉप लॉस ज्या वेळेला 30% वेळेला हिट होतो तेव्हा तुमचा अख्खा प्रोजेक्ट कोलॅप्स होतो आणि तुम्ही मायनसमध्ये जाता, संपूर्ण कॅपिटल जातं आणि तुम्ही झिरोवर जाता, लिक्विडेट होता. पण या कॅल्क्युलेशनमध्ये एक मॅसिव्ह मिस्टेक त्या लोकांनी केली जी आत्ता मी सांगितली. 6.67च्या स्टॉप लॉसला 20% रिस्क माझी जर का असेल तर लिव्हरेज येतं 3 आणि हा स्टॉप लॉस 99% कधी हिट होत नाही. म्हणजे तुमची विन रेट जो होता ना तो त्यांनी चुकीचा टाकला आणि म्हणून त्यांचं अख्खं कॅल्क्युलेशन चुकलं आणि म्हणून त्यांनी ज्या स्ट्रॅटेजीवर ते ट्रेडिंग करत होते ते ट्रेडिंग पण चुकलं. त्याच्यानंतर मी जेव्हा ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकले तेव्हा मला कळेना की असं का झालं. मग मला समजलं की या लोकांनी नक्की काय केलं ते. आणि मग तुम्हा सगळ्यांचे एक एक्झाम्पल म्हणून देण्यासाठी म्हणून मी स्वतः $30 फक्त एक अकाउंट माझं ठेवलं, $30. फक्त 4-5 दिवस ट्रेडिंग केलं, 15 कॉल मी फक्त घेतले आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. मी फक्त $30 घेतले होते. विन रेट माझा 100% होता. ओके. आणि इथे ज्यावेळेला विन रेट 100% असतो त्यावेळेला ॲब्सोल्युटली मला 100% ज्यावेळेला मी विन रेट घेणार आहे त्यावेळेला मला स्टॉप लॉसची पर्वा करायची गरजच नाही आहे. मी मोजून 15 कॉल घेतले, फक्त 15 कॉल. लिव्हरेज 3 ठेवलं मी. आणि आता इथे जे -86 आहे ना, चला आपण हे बघूया. मी 1 घेतो फक्त लिव्हरेज आणि हे जे -86 आहे ना तिकडे मी +15 मध्ये गेलो. हे कधी जर का मी 1 घेतलं तर. आता हा जो 1 चार्टवर 1% म्हणजे टोटल तुमच्या प्रत्येक कॉलला अमाऊंटच्या 3% प्रॉफिट. हा एवढा कमी प्रॉफिट मी कधी घेतलाच नाही. दुसरी गोष्ट, किती प्रॉफिट घेतला ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. दुसरी गोष्ट, मी दिवसाला मला केवळ 1% पाहिजे होता त्यामुळे दिवसाला मी जवळजवळ 3 ते 4 कॉल घेतले. 3 ते 4 कॉल्स. आता मी जर का 1% जर का एका वेळेला घेतला तर याचा अर्थ मी 4% घेतला. बरोबर आहे. दिवसाला माझा 4% प्रॉफिट झाला. आपण पुन्हा तिकडे जाऊ आणि इथे 4च्या ऐवजी मी 3 धरू. दिवसाला 10% प्रॉफिट मी कमीत कमी घेतला आणि जस्ट चेक माझी प्रॉफिट जो होता ना हा $76चा प्रॉफिट. आणि तुम्ही खाली जर का बघाल इथे खाली जर का बघाल हा $106चा प्रॉफिट होता. पण केवळ मी जे तुम्हाला दाखवलं त्याच वेळेला ही जी BTCनी जी माझा एक स्टॉप लॉस जो हिट केला 6.6चा स्टॉप लॉस जो एकदा त्यांनी माझा हिट केला ना त्याच्यामुळे ही जी फिगर आहे माझी
ही $106 न येता तिकडे माझी साधारण $85च्या आसपास आली, $85 to $82च्या आसपास आली. म्हणजेच मी $30 ज्या वेळेला इन्व्हेस्ट केले तेव्हा मी 82 पर्यंत पोहोचलो. माझा एकदा स्टॉप लॉस हिट झाला जो BTCला होता, आणि त्यावेळेला मी एक काळजी मी घेतली नव्हती. ती काय काळजी घ्यायची ते पण मी तुम्हाला दाखवतो, टेक्निक काय वापरायचे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तो जर का मी घेतला नसता तर माझा बरोबर ह्या कॅल्क्युलेटर प्रमाणे 106 नाही $129च्या आसपास माझा प्रॉफिट होता, $129. पण तो तर जाऊ दे, चला स्टॉप लॉस हिट झाला तर होऊ दे. फायनल माझी फिगर जर का $82ची जर का असेल $30वर, याचा अर्थ 30×90 म्हणजे मी जवळजवळ 2.5x केले त्याला. 25×75 $75, माझे 82 झाले. चला 2.5x केले. किती दिवसात? 4 दिवसामध्ये फक्त. दिस इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आणि तुम्ही म्हणाल मग तुम्ही तिकडे 9% का धरले, ते पण मी दाखवतो तुम्हाला. मी तिकडे 9% धरले याचं कारण असं आहे, इकडे तुम्ही बघाल की माझ्या एक कॉल जो 3%चा मला कॉल पाहिजे होता ना, तो इथे 11% मी घेतलाय. 11%चा कॉल किती आहे? हे तेच आहे. मी बघा माझं मार्जिन आहे ते फक्त $48चं मार्जिन आहे. इकडे $48चं मार्जिन आहे आणि $5चा प्रॉफिट आहे. 11%चा प्रॉफिट आहे इकडे मला, 11%. म्हणजे कुठेही मी तुमचा कमी 3% वगैरे कॉल क्लोज केला नव्हता. मी तुम्हाला डायरेक्टली आत्ता माझ्या एक सेकंड तुम्हाला डायरेक्टली माझ्या अकाउंटवर दाखवतो. हे बघा, हा माझा बायबिटचा आत्ता माझं ट्रेडिंग चालू आहे याच्यावर, आणि हा युनीचाच कॉल आहे. आत्ता माझं ट्रेडिंग चालू आहे आणि यू कॅन सी इथे तो 11%वर आहे. म्हणजे जिकडे 3% जिकडे पाहिजे ना तिकडे तो 11% आहे. आणि असे कालच्या एका दिवसामध्ये 2-2, 3-3 कॉल्स आम्ही घेतलेत, वेगवेगळ्या कॉईनवर घेतलेत. आणि ही सगळी कॉईन्स मी ऑलरेडी आपल्या ग्रुपमध्ये टाकली पण होती. हे बघा इथे अजूनही 7.95% जे मी ट्रेलिंग करत गेलो आहे, आणि ट्रेलिंग करता करता 7.95% पर्यंत मला पोहोचायचं आहे. आत्तापर्यंत मी हार्डली काहीतरी 4% पोहोचलो आहे. 3.9 म्हणजे 4-12% अजून झालेले नाही आहेत. 11.46% आहेत. आणि इकडे माझा स्टॉप लॉस आहे तो 6.43 आहे. मी लांब या स्टॉप लॉसच्या पासून एकदम लांब आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे या स्टॉप लॉसचा. सो इथे मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय की मी जे कॉल एक्सपेरिमेंट करण्यासाठी जे घेतले हे मी तुम्हाला लाईव्ह कॉल दाखवतोय की 1% मी का घेतला, 3x आणि 1% मी का घेतला. कारण 1% ना तुमच्या कोणत्याही कॉईनला अगदी इझिली क्रॉस होतो, इझिली अगदी, प्रोव्हाइडेड तुम्ही कॉल योग्य वेळेला कॉल घेतले पाहिजेत. आणि ते कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आय होप की तुम्हा सगळ्यांना आत्तापर्यंत हेच समजलं असेल की तुमची काय मिस्टेक झाली. ही जी मिस्टेक आहे ही केवळ फ्युचर ट्रेड करणारे सगळेजण ह्याच मिस्टेक करतात. ते चुकीच्या पद्धतीने त्यांचे कॅल्क्युलेटर्स वापरतात आणि चुकीच्या पद्धतीने कॉल्स घेतात. जे लोक 100 to 100K मध्ये पार्टिसिपेट करतायत ह्या लोकांनी पण चुकीचं प्रिडिक्शन केलं. त्यांना वाटलं की 1% ऑन चार्ट आणि 3 लिव्हरेज काय होणार आहे त्याने. पण इथे काम करतं द वर्ल्ड्स 8th वंडर, दॅट इज द कंपाऊंडिंग. मी स्वतः तुमच्यासाठी $30 म्हणजे कारण आपल्याकडे लोक छोट्या अमाऊंटनी सुरुवात करतायत. $30 4 दिवस ट्रेडिंग केलं फक्त, आणि 1% चार्टवर मी फक्त घेतलं. आणि 1% घेतल्यामुळे दिवसातून मला अनेक कॉल घेता आले. सकाळी 5 वाजता उठून पण घेतलेलं नाही आहे. आरामात 11 नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून घेतलं आहे. मिनिमम 3 to 4 कॉल्स, मिनिमम 3 to 4 कॉल्स. मी 4 कॉल घेतले. 4-12%, 12% नको, तुम्ही 3-9, 3च कॉल धरा आणि 9% फक्त धरा. पाहिजे तर 2 कॉल धरा, 6% धरा, तरी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये असता, परफेक्ट प्रॉफिटमध्ये असता. आणि जेव्हा इकडनं तुम्ही जेव्हा कॅरी करता त्यावेळेला यू विल हिट 100K 100%. पण याच्यामध्ये हे जे टेक्निक आहे हे महत्त्वाचं नाहीच आहे.
हे तर तुम्ही आपला क्लास केल्यानंतर आरामात शिकाल, अगदी आरामात. एका आठवड्याचं काम आहे फक्त शिकायचं. मुख्य गोष्ट सायकोलॉजी, ज्याच्यावर आपण आपल्या फ्युचर कोर्समध्ये सगळ्यात जास्त भर देतो. क्रॅश कोर्समध्ये घोटून घोटून आपण घेतो तिकडे. प्रत्यक्ष पैशाने आपण चेक करतो ह्या सगळ्या गोष्टी. डमी ट्रेड्स नाही, पेपर ट्रेड्स नाही, रिअल मनी विथ. अशा प्रकारे जर का सायकोलॉजी तुमची परफेक्ट असेल तर असे तुम्ही छोट्या छोट्या अमाऊंटला 0.5%, 0.2%ला कॉल कधी बंद नाही करणार. कारण कंपाऊंडिंग करायचं असेल तर नंतर कॉल मोठ्या मोठ्या रकमांचे होत जातात. ते तुम्ही कसे काय घेऊ शकाल? सो हा जो प्रॉब्लेम आहे, आय होप सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आणि याच्यावरचं सोल्युशन पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीच्या विन रेटनी करताय. तर फायनल आपली जी स्ट्रॅटेजी आहे, ही फायनल स्ट्रॅटेजी ही होती हिडन फॅक्ट. ही एक हिडन फॅक्ट होती winrate.io मधली, कॅल्क्युलेटरमधली, जी कोणाच्या लक्षात नाही आली. दुसरी गोष्ट अशी की हा जो विन रेट जो आहे तो कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला आत्ता दाखवलं. तुमचा विन रेट 95 to 100च्या आसपास असणार आहे. अर्थात एक्सचेंज किंवा BTCनी जर का जबरदस्त वीक्स मारल्या तर तुमचा कॉल लिक्विडेट होणारच आहे. लिक्विडेट म्हणण्यापेक्षा SL हिट होणार आहे, त्याला काही इलाज नाही. पण त्यांनी काही फारसा फरक पण पडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे माझ्या पण डोक्यामध्ये आलं की मी जेव्हा $30नी सुरुवात केलं तेव्हा सुरुवातीचा माझा प्रॉफिट जो होता ना तो हार्डली $1, $0.8, $1.2. कारण सुरुवातीचा पहिला कॉल माझा $30चा होता. 3 म्हणजे $90ला मी जर का 1% जर का करणार असेल तर तो 0.9 झाला, म्हणजे $1 पण नाही. पण ज्या वेळेला नंतर मी मल्टिपल कॉल घेतले आणि माझं कॅपिटल हळूहळू वाढायला लागलं तेव्हा माझे प्रॉफिटचे आकडे पण वाढायला लागले. आणि हे जॉमेट्रिकली वाढायला लागले, फार वेगाने वरती जायला लागले. 50 कॉलपर्यंत तुम्हाला कळणार पण नाही की आपले की पैसे जमत आहेत. आणि अचानक तुमच्या कॉल्समध्ये वेग पकडायला सुरुवात होते, मोठ्या मोठ्या रकमा यायला सुरुवात होतात. मग याच्यासाठी आता मी तुम्हाला सांगतो की याचा परफेक्ट सेटअप आणि परफेक्ट स्ट्रॅटेजी काय आहे. हा जो परफेक्ट सेटअप आहे हा काय फक्त 100 to 100K करणाऱ्यांसाठी नाही आहे. हा सेटअप आहे जेवढे लोक फ्युचर ट्रेडिंग करतायत आणि त्यांना असं दिसतंय की आपल्याला काही फारसे पैसे जमा होत नाहीत आपल्याकडे. काय, कारण लोक $20, $25, $50नी फ्युचर ट्रेड करतायत, त्यात काय प्रॉफिट मिळणार आहे त्यांना. सो जोपर्यंत तुम्ही कंपाऊंडिंग करणार नाही तोपर्यंत फ्युचर ट्रेडमधला प्रॉफिट तुम्हाला दिसणार नाही. छोट्या छोट्या अमाऊंटनी छोटं करून तुम्ही काय फॉर्च्यून नाही बनवू शकत. ओके. आणि तसं जर का तुम्ही एवढे घाबरत असाल तर तुम्ही स्पॉटवर जा सरळ. मी जे तुम्हाला 100 to 100K सांगतोय याच्यामध्ये तुमचे $100 लागणार आहेत फक्त. आणि एका महिन्याच्या आत, 15 दिवसाच्या आत तुमचं कॅपिटल मोकळं होणार आहे. आणि उरलेलं जे काय तुम्ही करणार आहात इथे तुमची फक्त मेहनत आहे, तुमचं कॅपिटल काही नाही आहे. तुमचे $100 काढून घ्या तुम्ही. नाव स्ट्रॅटेजी जी आहे ती आहे 1, 6.6 आणि 3. विन रेटवर तुम्ही चेक करा. 1, 6.6 आपण चेक करूया याच्यावर. इथे आपण टाकणार आहोत, थोडं मोठं करूया याला. ओके. आपण $100 वरून सुरुवात करू. विन रेट तुमचा 100%च धरा, अजिबात त्याला काही करू नका. लिव्हरेज 3 ठेवा. तुमचं 1%चा कॉल आहे आणि समजा तुम्ही एकच कॉल जर का घेतला तर चेक करा. इथे तुम्हाला फक्त $3 मिळणार आहेत. ओके. दिवसाला तुम्ही असे जर का 2 कॉल घेतलेत, 2 कॉल फक्त, तर तुम्हाला $6 दिवसाला मिळू शकतात. आणि 2 कॉल अगदी आरामात होतात. आता तुमचा विन रेट हा 100 ठेवा. 100 ठेवा कारण 6.6चा स्टॉपला सुद्धा हिट होणारच नाही. आणि जरी झाला तरी तुमचं काही फार मोठं नुकसान होणार नाही आहे. 2 कॉलमध्ये ते सगळं भरून निघेल. आता इकडे चेक करा. आता जेव्हा तुम्ही याच्यावर 10 दिवस, मी दिवसाला 2 कॉल धरलेत फक्त 2% दिवसाला, 10 दिवस तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुमचे फक्त $76च होतात. त्याच्यानंतर आपण धरूया 20 दिवस जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा प्रॉफिट होतो $200चा. म्हणजे डबल करता 20 दिवसात. पण हे 20 दिवस लागत नाहीत. डबलपेक्षा जास्त मी केवळ 4 दिवसामध्ये केले.
आपले इंडिकेटर वापरल्या, आपल्या स्ट्रॅटेजीज वापरल्या आणि फक्त 4 दिवसामध्ये मी केले. पण इथे आपण अगदी आयडियल केस धरतोय, रेअर केस धरतोय. ज्या वेळेला तुम्ही 50 दिवस जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमचे $1,500 होतात. बघा ह्या आकडा किती हळूहळू वाढतोय बघा. आणि नंतर बघा 75 जेव्हा तुम्ही करता तेव्हा $6,000 होतात. 100 डेजला जेव्हा तुम्ही करता तेव्हा $27,000 होतात. आणि ज्या वेळेला 150 डे तुम्ही करता इट बिकम्स 1,23,000. 125 करूया आपण, 175 करूया, 160 घेऊया. विल टेक 150, 140. 140च्या आसपास तुमचे $1,00,000 पूर्ण होतात. 140 दिवस. आणि याच्यामध्ये मी धरले दिवसाला फक्त 2%. 150 दिवस धरा. 150 दिवस म्हणजे 3×5=15, 5 महिने झाले. आणि जर का तुमचा एखाद दुसरे स्टॉप लॉसमध्ये हिट झाले तर ते तुम्ही पकडा, साधारण 6 महिने पकडा. आणि इथे मी फक्त 2% दिवसाला धरतोय, म्हणजे 1%चा 1 कॉल, असे 2 कॉल. हे अगदी इझिली होतात ना. 5:30 वाजता उठायची गरज आहे. हां, 5:30 वाजता उठून जर का तुम्ही ट्रेडिंग केलं तर सकाळी 7:30 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत तुमचं टार्गेट पूर्ण होईल. आता अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ते सांगायच्या आधी मी सांगतोय की हे जे मी सांगतोय फिक्शस आकडे नाही आहेत. मी स्वतः गेले 4-5 दिवस ट्रेडिंग करून हे माझ्या स्वतःपुरतं सिद्ध केलं. आणि आत्ता पण माझा युनीचा कॉल चालू आहे, जो 11%ला चालू आहे. सकाळी तो कॉल चालू केला होता. आता 1% त्याला अर्ध्या पाऊंड तासामध्ये अर्ध्या तासात 1% गेला होता. पण तो आत्तापर्यंत मी चालू ठेवला, कारण मला इथे जर का मी 12% वगैरे किंवा 20%, 25% घेतलं तर पुढचे 4 दिवस ट्रेडिंग जरी मी नाही केलं तरी मला फरक नाही पडणार. याच्यामध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे, आणि ती म्हणजे तुमचा जर का $100चा कॉल आहे तर हा $100चा कॉल एकाच वेळेला घेऊ नका. याचे कमीत कमी 4 भाग करा. 25, 25, 25, 25, 25%चे 4 भाग. पहिला कॉल घेताना 25% घ्या. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती आहे मार्केट रिट्रेस होतं, वोलाटाईल असतं, वर जातो, खाली येतो. फॉर एक्झाम्पल आपण युनीच्या याच केसमध्ये जर का आपण बघितलं, ह्या बघा, युनीच्या याच केसमध्ये जर का आपण बघितलं तर इकडे हा इथे माझा कॉल लागलाय इथे, आणि मी तो कॉल ॲक्च्युली इथे कुठेतरी घेतलाय, इथे ह्याच्या इकडे सकाळी. हा जो कॉल लागलाय हा खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. हा कॉल मला वाटतं इथे घेतला होता सकाळी, इथे तो कॉल घेतला होता. आणि नंतर तुम्ही बघाल की हा कॉल बऱ्यापैकी खाली गेलाय, रेडमध्ये गेला असणार, मग तो परत वर आलाय. इथे तो हा बघा, हा कॉल आधी इकडे खाली आला, मग परत थोडा वर गेला, परत एवढा खाली आला. या इकडे BTC परत ड्रास्टिकली डाऊन झाला होता. मी दाखवतो तुम्हाला. आज सकाळी पण BTC ड्रास्टिकली, हे बघा, या इथे कुठेतरी डाऊन झाला होता, कुठेतरी झालं होतं एकदा इथे सकाळी 9:45ला. आपण 9:45ला काय झालं बघूया. हे बघा, ही ती कॅन्डल आहे. ही कॅन्डल ड्रास्टिकली खाली आली आणि त्याच्यानंतर मार्केट सडनली खाली गेलं आणि त्याच्यामुळे हा पण इकडनं खाली आला. पण त्याच्यानंतर तो पुन्हा वरती गेला. सो सांगायचा मुद्दा असा की तुमचा स्टॉप लॉस हा 6.6ला असल्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि जेव्हा मार्केट तुमचं रेडमध्ये रिट्रेस होऊन खाली जाईल ना, पहिला तुम्ही कॉल पॉझिटिव्हमध्येच घेणार. आता लालमध्ये तो गेला ना, समजा बराच खाली गेला, 5%, आपलं 2%, 3% खाली गेला, अर्ध्यापर्यंत आला. आता तुम्हाला भीती वाटते तर ते 25% सेकंड जो लॉट आहे ना आपल्याकडे $25चा, त्यांनी बाय करा तिकडे. तो अजून थोडा खाली गेला तर परत बाय करा आणि तिकडे ॲव्हरेजिंग करा. आता तो जर का वरती गेला आणि नंतर परत खाली यायचा झालं तर तिकडे ॲव्हरेजिंग करा. अशा प्रकारे ॲव्हरेजिंग केलं ना तुम्ही तर तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज आहे ना, हे तुमचं 10%पेक्षा पण जास्त होईल. कारण तुम्ही इथे कॉल घेताय पहिला आणि ॲव्हरेजिंग इथे करताय. इकडे खाली कुठेतरी ॲव्हरेजिंग केलं तर तुमचं ॲव्हरेज बाईंग प्राईस आहे ती मध्ये कुठेतरी येईल. आणि अशा प्रकारे तुमचं टार्गेट अगदी सहज पूर्ण होईल, सहज.
तर 25% 4 कॉल. आता हे तुमच्यावर आहे. काही जण असं करतात की 50% आधी लावतात, मग 50% ॲव्हरेजिंगला लावतात. तसंही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पुढचा प्रश्न असा येतो की कॉल घ्यायचे कसे, घ्यायचे कोणते कॉल घ्यायचे. ज्या लोकांनी फ्युचर ट्रेडिंग केलेलं आहे आणि त्यांना 3 महिन्याचं काहीतरी प्रीमियम चॅनल मिळालं होतं, किंवा ज्यांनी प्रीमियम चॅनल्स ज्यांनी सबस्क्राईब केलेली आहेत, घेतलेली आहेत, त्यांना आपले सगळे इंडिकेटर्स मिळाले. मी ज्या इंडिकेटरवर हे सगळे कॉल्स घेतले, तो इंडिकेटर, तो सेटअप अजूनही लावलेला आहे. तोच सेटअप मी तुम्हाला दाखवतो आता. हा बघा, हा तो सेटअप आहे. या इकडे मी फक्त हे बघा, हा युनी आहे. इथे मी फक्त स्मार्ट मार्केट हा एकमेव इंडिकेटर आपला लावला आहे. त्याच्यानंतर ऑटो फिब आणि ऑटो रिट्रेसमेंट लावले आहेत, पण याची मी बंद केले, त्याची काही गरज नाही आहे. स्मार्ट मार्केटमध्ये मला ऑटो फिब वगैरे सगळं मिळतं. हे बघा, स्मार्ट मार्केटमध्ये मला सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल्स मिळतात, ऑटो फिब पण मला मिळतं, 3 EMA मिळतात. या 3 EMAला मी फक्त सेटिंग त्याची मी बदलली आणि ती मी केली 9, 14 आणि 21. एवढं एकमेव सेटिंग मी बदललं आहे, 9, 14 आणि 21. जनरली तुम्ही जेव्हा स्विंग ट्रेडिंग करता तेव्हा तुम्ही 50 आणि 200ची EMA लावणं ओके आहे. पण जेव्हा तुम्ही डेली ट्रेडिंग करता, एका शॉर्ट ड्युरेशनसाठी जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता, तेव्हा तुमची जी EMAs ज्या असल्या पाहिजेत ना, क्रॉसओव्हर्स, त्या 9, 21 असल्या पाहिजेत. 9 आणि 21. 9 आणि 21च्या क्रॉसओव्हरवर तुम्ही डेली ट्रेडिंग करू शकता. सो इथे मी स्मार्ट मार्केटमध्ये फक्त तेवढाच बदल केला आहे. 50 आणि 200च्या ऐवजी मी 9 आणि 21 लावली आहे. त्याच्यामुळे काय झालं, माझ्या ज्या EMAs होत्या ना, या सगळ्या फास्ट झाल्या. हे बघा, या सगळ्या EMAs माझ्या फास्ट झाल्या आहेत. आपण कॉल आधी हे करूया, हाईड करूया. ओके, त्याच्यानंतर हा एक इंडिकेटर मी लावला स्मार्ट मार्केट, तिकडे फक्त 921 केलं. दुसरा स्मार्ट रेंज RDX मी लावलाय, स्मार्ट रेंज RDX. आणि स्मार्ट रेंज RDX मुळे मला काय मिळालं, तर मला इथे टाईम मिळाला, वेगवेगळ्या टाईम फ्रेममधले मला रिझल्ट्स मिळाले आणि त्याच्याचबरोबर मला इथे मार्केट ब्लॉक्स मिळाले. हे बघा, हे जे मार्केट स्ट्रक्चर ब्लॉक्स आहेत ना, हे पण मला इकडे त्याच्यामुळे मिळाले. आणि खाली जो आपला रेंज स्मार्ट रेंज इंडिकेटर आहे, त्याच्यामधल्या ADX आणि याच्याबरोबर मी कॉल घेतला. तुम्ही बघाल इथे हा कॉल जो मी घेतला आहे तो ADX प्रमाणे घेतला आहे. सगळे रूल मी तुम्हाला आत्ता सांगत बसत नाही. हे बघा, इकडे मी जो कॉल घेतला सगळे ग्रीन असताना, आणि माझा कॉल हा 8.6ला मी आत्ता लावला आहे, म्हणजे 8 त्रिक 24% लावला आहे. हे मी कशावरून ठरवलं, तर इकडे मी हे बघा, हे 1 आवरवर केलेलं याचं ॲनालिसिस आहे. हे ॲनालिसिस मी तुम्हाला पण दिलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं. 11.8 हा याचा टार्गेट आहे. इकडे या लेवलला 11.8चा टार्गेट आहे आणि मल्टिपल याच्यामध्ये हाच आपण टार्गेट लावला आहे बघा, 11.8 पर्यंत. म्हणजे हा जो कॉल आहे, हा कॉल मी साधारण इथपर्यंत नाही, 11% म्हणजे 11 त्रिक 33%वर मी याचा प्रॉफिट घेईन. सो इट इज अनबिलिव्हेबल. मी जर का 33% एकदाच प्रॉफिट घेईन, किंवा ती 5-5, 10-10% 2-3 वेळा मी जर का घेत जाईन, तर ॲब्सोल्युटली माझा दिवसाला 2 म्हणजे 2% म्हणजे 6% सोडाच. एकदा 2 कॉल मी घेणार 3% आणि 3%चे. चार्टवर 3% नाही, चार्टवर 1%. चार्टवर 1% तुमचं 15-20 मिनिटात, अर्ध्या तासाच्या आतच हिट होतो. असे मी 2 कॉल म्हणतोय फक्त, जे सहज घेता येतात. आता याच्यामध्ये हे इंडिकेटर वापरायचे कसे, कशा पद्धतीने हे इंडिकेटर वापरायचे आहेत, आणि फ्युचर ट्रेड याच्यावर बेस कसं घ्यायचं, याचे जवळजवळ 10 नियम आम्ही पाळतो. 10 नियम आहेत.
आपल्या फ्युचर ट्रेडच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहिती आहे, जे प्रीमियम ज्यांनी घेतलं आहे त्यांना हे इंडिकेटर कसे वापरायचे ते माहिती आहेत, ते वापरतात ते इंडिकेटर्स. पण कुठेतरी काहीतरी चूक होते. मी पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये सायकोलॉजी इज ऑफ ॲटमोस्ट इम्पॉर्टंट. स्वतःच्या मनाने काहीही करू नका. सो अशा पद्धतीने ज्यांना ही शंका होती की हे सगळं होऊच शकत नाही, काही होऊच शकत नाही, त्यांना मी स्वतः 4 दिवस वेळ काढून अगदी कमीत कमी अमाऊंट $30 सुरुवात करून 4 दिवसामध्ये मी $85 घेऊन गेलेलो आहे. आणि $85 तिकडे तुम्ही $48 आत्ता माझा कॉल बघितलात आणि दुसरा कॉल जो खाली लागला तो दिसला नाही, तो इथेरियमचा कॉल लागला. 2 कॉल लावलेले आहेत माझे. $48 आणि $10 शिल्लक आहेत अजून, म्हणजे 58, आणि तो कॉल काहीतरी $20-22 आहे. अशा पद्धतीने ते साधारण $85-87 माझे झालेले आहेत 4 ते 5 दिवसामध्ये फक्त. हे तुम्ही सुद्धा करू शकता. विश्वास ठेवा, स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवा, इंडिकेटर्सवर विश्वास ठेवा. कॉईन्स कशा पद्धतीने शोधून काढायचे हे पण मी सांगितलेलं आहे, कसे कॉईन्स आपण काढायचे. त्याच्यामध्ये एक चूक सगळेजण फार मोठी करतायत, ती म्हणजे ते मीम कॉईन्स किंवा अतिशय 8 दिवसापूर्वी एका महिन्याच्या आत लॉन्च झालेल्या कॉईनवर 1000 बियर, 1000 क्यूट डॉग, 1000 असं काय पेपेनी, ह्या सगळ्यावर ते लोक कॉल्स घेतात फ्युचर ट्रेड. ह्याच्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही कोणताही. हे सगळं आमचं करून झालेलं आहे, ह्याच्यात भरपूर पैसे घालवून झालेले आहेत. तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही शहाणे होत नाही त्याच्यावरून, तर मग तुम्ही भरपूर लॉस करा आणि मग शहाणे व्हा. सिंपल गोष्ट आहे. कारण जर का तुम्ही कंपाऊंडिंग केलं तर 100 to 1 लाख पर्यंत तुम्हाला, चला 1 लाख सोडा, 100 to 1000 पर्यंत तुम्हाला जरी जायचं असेल तरी ज्या वेळेला 200-300 मार्जिनचा कॉल असेल तेव्हा $1000 कॉल हा या छोट्या छोट्या कॉईनवर बसणारच नाही. हा कॉल फीलच होणार नाही तुमचा. त्याच्यासाठी तुम्हाला टॉप 50, टॉप 100 मधलीच कॉईन घ्यावी लागणार. तुम्हाला ट्रेडिंग करावं लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेळ द्यावा लागणार. तुमची जर का अशी अपेक्षा असेल की मी दिवसामध्ये अर्धा एक तास ट्रेडिंग करीन आणि $100चे $10,000 करीन, हे तुमच्या आयुष्यात कधीही होणार नाही. ते कारण मी परत सांगतोय, देर इज नो शॉर्टकट्स फॉर द सक्सेस अँड मनी. नो शॉर्टकट. सो आय होप की हा विषय तुम्हाला कळला असेल. जर का कळला नसेल तर अर्थातच आपल्या ग्रुपमध्ये विचारा. ग्रुप सायलेंट असतो. विचारा तुम्ही त्याच्यामध्ये आणि त्याची आन्सर्स मी नक्की देईन. ज्या लोकांनी फक्त बेसिक कोर्स केला आहे, फक्त इंटरमिजिएट कोर्स केला आहे, त्यांनी फ्युचर ट्रेडच्या भानगडीत पडू नका. असलेले सगळेच्या सगळे पैसे त्याच्यामध्ये घालवून बसाल. सो प्रॉपर शिकल्याशिवाय फ्युचर ट्रेडिंग करू नका. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल की जो कंपाऊंडिंगचं स्ट्रक्चर मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय गैरसमजुती झाल्या होत्या, कशा चुकीच्या पद्धतीने लोक प्रेडिक्ट करत होते त्याला, आणि आता योग्य मेथड काय. ओके. सो थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओ लाईक करा. आणि आपले बेसिक, इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स असे 3 कोर्स आहेत. ऑफलाईन कोर्स आहे आपला, जो आपल्या ठाण्याच्या ऑफिसमध्ये आपण कंडक्ट करतो, फक्त 6 स्टुडंटसाठी एका वेळेला मॅक्झिमम. सो हा क्रॅश कोर्स आहे आणि याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स फ्युचर ट्रेडिंग बघतो. पुन्हा एकदा धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. कीप ट्रेडिंग. गुड बाय.